नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत. अंगणवाडी मुख्य सेविकेची डिपार्टमेंटल जाहिरात आलेली आहे. मिनी अंगणवाडी किंवा अंगणवाडीमध्ये ज्यांनी सेविका म्हणून किमान 10 वर्ष काम केलेलं आहे अशा महिलांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. 272 जागा आहेत. फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फॉर्म भरताना नेमके आपल्याला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणते यावरती चर्चा करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, या अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेसाठी जो सिलेबस आहे तो सगळा सिलेबस कव्हर केलेली आपली इग्नाइट अकॅडमीची ही एक रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅचमध्ये तुम्हाला या एक्झामसाठी जो सिलेबस आहे तो सगळा सिलेबस इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे. या बॅचमध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत. 1 वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला बॅच पाहता येणार आहे. टॉपिकनुसार व विषयानुसार टेस्ट सिरीजचं विश्लेषण सुद्धा आहे. मोफत PYQ सेशन सुद्धा आहे. इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. बघा, ही आहे आपली जाहिरात. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की या ठिकाणी अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून ज्यांनी 1 जानेवारी 2025 रोजीच्या दिनांकास 10 वर्ष विनाखंड नियमित सेवा झालेली आहे व सद्यस्थितीत कार्यरत आहे अशा पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदासाठी. एकूण जागा 272 आहेत. या जागांचं जर आपण विभाजन पाहिलं तर या बघा अशा पद्धतीनं या जागा आहेत. त्या ठिकाणी या सगळ्या जागा खुल्या प्रवर्गातून भरणार आहेत. 261 म्हणजे आरक्षण निहाय जागा या ठिकाणी दिलेल्या नाहीयेत. सर्व जागा ज्या आहेत त्या खुल्या प्रवर्गातून भरणार आहेत. म्हणजे सर्वांसाठी या जागा उपलब्ध आहेत, हे लक्षात घ्या. टोटल जागा किती आहेत? 272 जागा आहेत. आता डॉक्युमेंट कोणते कोणते महत्वाचे आपल्याला फॉर्म भरताना लागणार आहेत ते समजून घेऊया. बघा, या ठिकाणी अर्जातील नावाचा पुरावा. आता अर्ज करताना आपण जे नाव टाकणार आहे ते नावाचा पुरावा म्हणून आपल्याला काय लागणार आहे तर आधार कार्ड चालेल, SSC म्हणजे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट पण चालणार आहे, किंवा पॅन कार्ड चालेल, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चालेल, किंवा पासपोर्ट चालेल. यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट चालणार आहे. त्यानंतर वयाचा पुरावा म्हणून आपला जन्म नोंदणीचा दाखला म्हणजे आपला जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट काही पण एक असेल तरी चालणार आहे. त्यानंतर पुढे बघा, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे आपण जी शाळा शिकलोय त्या संदर्भातले दाखले. 10वीचं लागणार आहे, 12वीचं लागणार आहे. आपल्याला जर डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचं लागणार आहे. त्यानंतर आपण जे ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्या ग्रॅज्युएशनचं सुद्धा सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर बघा, मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. जर आपण कॅटेगरीमध्ये असू, अर्थात SC ST OBC NT जे काही कॅटेगरी असेल तर त्या संदर्भातला दाखला सुद्धा या ठिकाणी लागणार आहे, जातीचा दाखला. त्यानंतर नावात बदल झाल्यास पुरावा. आता लग्नानंतर महिलांच्या नावामध्ये बऱ्याचदा बदल होतो. 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जे नाव आहे आणि आत्ताचं नाव याच्यामध्ये बदल असतो. बरेच डॉक्युमेंट आता नवीन नावाने आपल्याकडे असतात. त्यामुळे जर नावामध्ये काही बदल असेल तर आपल्याला एक विहित नमुन्यातील प्रमाणित गॅझेट प्रत म्हणजेच आपल्याला राजपत्र किंवा गॅझेट करून घ्यावं लागणार आहे. ही गॅझेट करण्याची प्रक्रिया खूप सोपी असते. त्यामुळे गॅझेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे कुठलाही त्रास होणार नाही. त्यानंतर हिंदी व मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. आता आपल्या 10वीचं जे प्रमाणपत्र आहे त्या 10वीच्या प्रमाणपत्रावरती किंवा 10वीचं जे आपलं बोर्डाचं सर्टिफिकेट आहे त्याच्यात आपल्याला 10वीला हिंदी आणि मराठी हे विषय असतात. त्यामुळे वेगळा कुठलाही पुरावा लागत नाही. 10वीचं प्रमाणपत्र जरी असेल तरी पण हे चालतं, लक्षात घ्या. त्यानंतर संगणक ज्ञान. आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे MSc-IT तर त्यांनी काय सांगितलंय, MSc-IT किंवा समकक्ष सर्टिफिकेट लागणार आहे. पण हा जो शासन निर्णय आहे 2013चा, या शासन निर्णयानुसार सिलेक्शनच्या नंतर तुम्ही MSc-IT सबमिट केलं तरी सुद्धा चालतं. आता असेल तर चांगली गोष्ट आहे, पण आता MSc-IT नसेल तर सिलेक्शन झाल्यानंतर आपण ते 2 वर्षात सबमिट केलं तर चालतं, हे लक्षात घ्या. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र. आता ही जी जाहिरात आलेली आहे या जाहिरातीमध्ये पण लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे. किंवा तुम्ही नेटवरती कुठेही स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट टाकलं की ते लगेच एक पानाचं सर्टिफिकेट आहे 4-5 ओळींचं. ते सर्टिफिकेट फक्त तुम्हाला व्यवस्थित भरून द्यायचं आहे हाताने, हे लक्षात घ्या. किंवा तुम्ही इग्नाइट अकॅडमीला संपर्क केला तरी पण तुम्हाला ते उपलब्ध होऊन जाईल. आणि अनुभवाचं प्रमाणपत्र. आता तुम्ही 10 वर्ष जी सेवा केलेली आहे अंगणवाडीमध्ये किंवा मिनी अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून तर त्या संदर्भातला सुद्धा सर्टिफिकेट लागणार आहे. बघा, संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी. आता तुमचे जे बाल विकास प्रकल्प अधिकारी आहे त्यांच्याकडून तुम्हाला काय करायचं आहे, हे सर्टिफिकेट घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. बघा, संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी निर्गमित केलेले पदोन्नती पात्रता विहित नमुना प्रमाणपत्र.
मग अशा पद्धतीने तुम्हाला हे जे डॉक्युमेंट आहेत हे 9 प्रकारचे डॉक्युमेंट या ठिकाणी सांगितलेले आहेत. हे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहेत. त्यामुळे अजूनही फॉर्म भरता नसेल तर हे डॉक्युमेंट पटकन तुमच्याकडे आहे का बघा. याच्यातलं एखादं डॉक्युमेंट नसेल तर पटकन ते उपलब्ध करून घ्या आणि फॉर्म भरून टाका. आता फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे, तर 30/4/2025 पासून ते 20/5/2025 पर्यंत, म्हणजेच 20 मे ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, हे लक्षात घ्या. आणि परीक्षा शुल्क किती आहे, तर 1000 रुपये आपलं परीक्षा शुल्क आहे. आता या एक्झामची तुम्ही जर तयारी करत असाल, तुम्ही जर पात्र असाल तर नक्की तयारी करा. खूप चांगली संधी आहे, खूप चांगला पगार आहे, प्रतिष्ठेची नोकरी आहे. तर यासाठी जो सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस कव्हर केलेली आपली इग्नाइट अकॅडमीची ही एक रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅच मध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, 1 वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888996116 या नंबरला संपर्क करा. आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं हे इग्नाइट अकॅडमीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.